शुभ सकाळ सर्वांना. आपण मागच्या लेक्चरमध्ये एक सी प्लस प्लसचा प्रोग्राम बघितला होता आपण आणि त्यामध्ये आपण सी प्लस प्लसच्या प्रोग्राममध्ये हॅश इन्क्लूड पासून ते प्रोग्राम टर्मिनेशनपर्यंत आपण त्याचं एक्झिक्युशन नाही, पण त्यामध्ये काय कंटेंट घेतले होते आपण, हॅश इन्क्लूडचा पर्पज काय आहे, हॅशचा पर्पज काय आहे, त्यानंतर मेन मेथड कशी लिहावी लागते, सी आउट सी इन का वापरतात, ज्या कुठल्या हेडर फाईल आपण त्यामध्ये घेतल्या होत्या, त्या हेडर फाईलचा काय पर्पज आहे, असा आपण त्यामध्ये बराचसा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता. तर आपल्याला आजचं जे काही लेक्चर आपण बघणार आहे, त्यामध्ये आपल्याला त्याचं एक्झिक्युशन कशा प्रकारे चालतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण थोडक्यात सांगायचं झालं तर जो काही सी प्लस प्लसचा प्रोग्राम लिहितोय त्याच्या पाठीमागं प्रोसेस नक्की काय होत असते, हा आपल्याला एक पार्ट इथं बघायचा आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय बघायचं आहे की एक प्रोग्राम इथं आपण लिहितोय सुरुवातीला, हॅश इन्क्लूड iostream.h. आणि अजून एक काही महत्त्वाच्या गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत. मी बऱ्याच वेळा मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, पण काही मुलांनी त्या गोष्टीवरती लक्ष दिलं नाहीये. ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की त्या लेक्चरमध्ये बरेचशी मुलं वेगवेगळ्या कंपायलरवरती काम करतायत. म्हणजे तुमचे प्रोग्राम परफॉर्म करतायत. त्यापैकी सांगायचं झालं तर काही मोबाईलवरती करतायत प्रोग्राम, काही लॅपटॉपवर, काही पीसीवर परफॉर्म करतायत. पण ॲक्च्युअली प्रॉब्लेम असा होतोय, की ज्यावेळेस तुम्ही ते प्रोग्राम परफॉर्म करताय, त्यावेळेस त्या कंपायलरचं सेटिंग किंवा त्या कंपायलरचं जे काही टास्क आहे, एक्झिक्युशन तुमचा सी प्लस प्लसचा प्रोग्राम करण्यासाठी, तो डिफरंट आहे ॲज पर द कंपायलर्स. कारण की जस्ट तुम्ही टर्बो सी किंवा टर्बो सी प्लस प्लस किंवा बोरलँड कंपायलरचा वापर करता. त्यावेळेस त्या कंपायलरमध्ये तुम्हाला conio.h ही हेडर फाईल जशी तुम्ही लिहिलेली आहे त्या प्रोग्राममध्ये, त्याच प्रकारे तुम्हाला घ्यावी लागते. हा एक त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे काही बाकीचे कंपायलर आहेत, ते कंपायलर्स conio.h ही हेडर फाईल घेत नाहीत. तर तुम्हाला बऱ्यापैकी सवय काय झालेली आहे, की मी जो कंपायलर यूज करतोय, टर्बो सी प्लस प्लसचा, आणि त्या टर्बो सी प्लस प्लसच्या कंपायलरमध्ये मी जो काही कंटेंट मेन्शन करतोय ना, तोच कंटेंट तुम्ही ॲज इट इज दुसऱ्या कंपायलरमध्ये लिहिताय. आणि तिथं तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आला किंवा एखादी एरर आली, की तुम्ही मला विचारता, की "सर ॲक्चुअली इथं आम्हाला प्रॉब्लेम आला. तुम्ही जसा प्रोग्राम दिला तसा आम्ही लिहिला आणि अशी एरर आम्हाला का आली?" तर त्या पाठीमागचं कारण असं आहे, की त्या कंपायलरमध्ये conio.h या हेडर फाईलचं सेटिंग इंटरनली परफॉर्म करून ठेवलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला सेपरेटली CLR, SCR आणि getch फंक्शन या 2 महत्त्वाची फंक्शन्स तुम्हाला घ्यावे लागत नाहीत. आणि त्या कंपायलरमध्ये ह्या दोन्ही फंक्शनचं महत्त्वाचं सेटिंग आधीच परफॉर्म करून ठेवल्यामुळे तुम्हाला या 2 फंक्शनचं कोडिंग सेपरेटली त्या कंपायलरमध्ये घ्यावं लागेल. तर एक्सेप्शनल केस म्हणजे कुठला, आता टर्बो सी प्लस प्लस कंपायलर, त्यामुळे तुम्हाला हे मेन्शन करावं लागतं, की conio.h हेडर फाईल जर तुम्ही लिहिली तरच तुम्ही त्या 2 फंक्शनचा वापर प्रोग्राममध्ये करू शकता. जर नाही लिहिलं तर तो कंपायलर तुम्हाला विचारतो, की किंवा तुम्हाला म्हणेल सुद्धा, जर तुम्ही प्रोग्राम करचाल, की त्याच्यासोबत तुम्हाला मागच्या प्रोग्रामचा आउटपुट बफरमधून क्लिअर करायचा असेल, तर तुम्हाला clrsl फंक्शन लिहायचं असेल, तर तुम्हाला हेडर फाईल घ्यावी लागते. तर माझं तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, की सी प्लस प्लसचं कोडिंग तुम्ही ज्या कंपायलरवरती करणार असाल, तर त्या कंपायलरच्या संबंधित काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करा. कारण की टर्बो सी प्लस प्लसचे इन्स्ट्रक्शन्स त्या कंपायलरला विचारात घेऊनच तयार केले गेलेले आहेत. त्यानुसारच तुम्हाला त्याचं वर्किंग परफॉर्म करायचं आहे. तुम्ही दुसऱ्या कंपायलरवरती वर्किंग करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला नुसतं हॅश इन्क्लूड iostreamच लिहावं लागतं. .h पण लिहावं लागत नाही. काही ठिकाणी तुम्हाला हॅश इन्क्लूड conio.h लिहावं लागेल. काही ठिकाणी तुम्हाला घ्यावंच लागणार नाही. म्हणजे हे ज्या काही गोष्टी आहेत, त्या ज्या त्या कंपायलरवरती डिपेंड आहेत. तर तुम्हाला डिसाईड करायचं, की ज्या कंपायलरवर तुम्हाला सी प्लस प्लसचा प्रोग्राम करायचा आहे, त्या कंपायलरचं थोडंफार जरा अंडरस्टँडिंग करून घ्या आणि मग त्यामध्ये प्रोग्राम करा. कसं झालं, की आता सगळे कंपायलर मी तुम्हाला समजून सांगणं पॉसिबल नाहीये.
आपल्याला कुठला तरी एकच कंपायलर विचारात घेऊन त्यामध्ये वर्किंग पुढे करावे लागणार आहे. सध्या तरी आपण टर्बो सी प्लस प्लस कंपायलर का घेतलं? कारण तुम्ही सी लँग्वेजवर फॅमिलीर आहात आणि सी चे प्रोग्राम तुम्ही टर्बो सी प्लस प्लस किंवा सी मधून केलेले आहेत. म्हणून आपण हा कंपायलर घेऊन पुढे चाललेलो आहे आपण. ठीक आहे. तसं मी डव सीबीपीचं पण एक इन्स्टॉलेशन करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये पण तुम्हाला एक डेमो दाखवणार आहे. पण तुमचं जम्बलिंग होत बसेल सारखं. पण गुड प्रॅक्टिस कुठला तरी एकच कंपायलर प्रेफर करा आणि जेणेकरून तुम्हाला ते युजफुल बनेल. पण नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे की बाकीचे कंपायलर्स पण अवेलेबल आहेत आणि त्यांचं वर्किंग कशा प्रकारे चालतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण आता ही गोष्ट तुम्हाला मी क्लिअर केलेली आहे. तर त्यामुळे सेकंड टाइम जस्ट तुम्हाला प्रश्न मला विचाराल त्यावेळेस या कोडिंगच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारताना तो पार्ट नकोय मला. कुठला पार्ट नकोय? की सर आयओस्ट्रीम लिहिलेले कोणी लिहिलेलं आहे तरी पण आम्हाला एरर का येते? कारण की तुम्ही कुठला कंपायलर वापरताय ना, तो जरा व्यवस्थित बघायचा. Googleला सर्च इंजिनवरती सर्च करा. काय नक्की त्यामध्ये स्पेसिफाय करावं लागेल आपल्याला ते थोडंसं विचार करायचा. तर जो काही तुम्ही सी प्लस प्लसचा कोड करणार असाल, तो तुमच्या ॲज पर द कंपायलर डिपेंड असेल. आता जो काही मी कोड करतोय तो टर्बो सी प्लस प्लसच्या कंपायलरला सुटेबल असाच मी कोड लिहितोय, की जो तो कोड त्याच कंपायलरमध्ये रन झाला पाहिजे. ठीक आहे? हे महत्त्वाची गोष्ट तुमच्या तुम्ही क्लिअर केलेली आहे. तर आपल्याला आजची प्रोसेस काय बघायची आहे, की सी प्लस प्लसचा प्रोग्राम लिहिल्यानंतर तो प्रोग्रामच्या पाठीमागे नक्की काय प्रोसेस परफॉर्म झालेली असते, तो आज आपल्याला पार्ट बघायचा आहे. ठीक आहे? तर तो पार्ट बघण्यासाठी आज आपल्याला काय बघायचं आहे, की हा जर सी प्लस प्लसचा प्रोग्राम जर मी .cpp नावाच्या एक्सटेन्शनने सेव्ह केला. ठीक आहे. आता सुरुवातीला जी तुम्हाला ते आउटपुट कोडिंगची स्क्रीन दिसते, तो कोडिंगचा स्क्रीन मधला जो काही कोड आहे आपला, तो ह्युमन रीडेबल फॉर्मॅटला आहे. म्हणजेच काय? तो आपण स्वतः व्यवस्थित रीड करू शकतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? "धिस कोड इज ह्युमन रीडेबल कोड." आपण त्यामध्ये लिहू शकतोय, वाचू शकतोय. तो आपल्याला समजतो. पण ज्यावेळेस ह्या प्रोग्रामला आपल्याला कंपायलरमध्ये पास करायचा आहे, त्यापासून आपल्याला आपल्या त्या प्रोग्रामचा आउटपुट बघायचा असेल, तर त्याच्या पाठीमागे आपल्याला एक बरीचशी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ऍक्च्युली सी आणि सी प्लस प्लस या दोन्ही लँग्वेजच्या त्या प्रोसेसेस सेम आहेत. जर आपण तसं विचार केला तर. एक मी वर्डची एक फाईल तयार केलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. त्यामध्ये आपल्याला काय मेन्शन करायचं तेव्हा ती प्रोसेस कशा प्रकारे घडते. त्यामध्ये 4 महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यात आपल्याला बघायचे. ठीक आहे. तर हा प्रोग्राम मी लिहिलेला आहे. हा प्रोग्राम मी तात्पुरता सेव्ह करतो. त्यामध्ये काय बाकीचं पार्ट घेतलं नाही. तुम्हाला फक्त समजण्यासाठी मेन्शन करून घेतलेलं आहे ते मी. इथे एक माझी वर्डची फाईल आहे. ठीक आहे. आता या वर्डच्या फाईलमध्ये इथे मी काय मेन्शन केलेलं आहे बघा. एक्झिक्युशन ऑफ प्रोसेस सी प्लस प्लस प्रोग्राम. ते 4 महत्त्वाचे पार्ट आहेत. प्री प्रोसेसिंग, कंपायलिंग, लिंकेज आणि लोडिंग. ठीक आहे. हे 4 महत्त्वाचे पार्ट आहेत. प्री प्रोसेसिंग, कंपायलिंग, लिंकेज आणि लोडिंग. ठीक आहे. त्यातला एक सुरुवातीचं स्टेटमेंट मी काय मेन्शन केलेलं आहे बघा इथं. थोडं वाटल्यास मी फॉन्टची साईज वाढवतो इथं. जेणेकरून तुम्ही बघू शकता. ही फाईल मी Google क्लासरूमला पण अपलोड केलेली आहे. जेणेकरून तुम्ही ती व्यवस्थेमध्ये बघू शकता. रीड करू शकता त्यासाठी. एक्झिक्युशन प्रोसेस ऑफ सी एन सी प्लस प्लस प्रोग्राम, प्री प्रोसेसिंग, कंपायलेशन, लिंकेज आणि लोडिंग. हे 4 महत्त्वाचे पार्ट आहेत, की ज्या पार्टच्या विचारात धरून त्या तुमच्या सी प्लस प्लसचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन पूर्ण होतं. म्हणजे कसेपासून? प्रोग्राम लिहिल्यापासून त्या प्रोग्रामचा आउटपुट मिळेपर्यंत त्या प्रोग्रामच्या पाठीमागे ह्या एकूण 4 प्रोसेस वर्किंगमध्ये असतात. त्या आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर काय म्हणतो बघा आपण सुरुवातीला. Execution of C and C++ program involves the 4 stages using different compilation execution tools. These tools are set of programs which helps to complete the C++ program execution process. Preprocessor, compiler, linker and loader. त्यातलं पहिलं टूल काय बघतोय आपण? प्री प्रोसेसर. तर मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, की हॅश हा जो आहे, तो एक प्री प्रोसेसर आहे. काय आहे तो एक? हॅश जो सिम्बॉल आहे, त्या हॅश सिम्बॉलला काय म्हणतोय आपण? प्री प्रोसेसर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला? प्री प्रोसेसर. त्या प्री प्रोसेसरचा पर्पज काय आहे? तर तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये
तुमचा प्रोग्राम कंपायलेशन करायच्या आधी सुरुवातीला तुम्हाला जे काय हेडर फाईल तुम्ही घेताय, फॉर एक्झाम्पल हॅश इन्क्लूडच्या मार्फत आयोस्ट्रीम घेत असाल, कोनिओ घेत असाल, तर त्या हेडर फाईल मधल्या जे काही फंक्शन्स असतील, ऑब्जेक्ट असतील, ते तुमच्या प्रोग्राममध्ये आधी घेतले जातील. कुणामार्फत? प्रोसेसरच्या मार्फत. बरोबर आहे. मग हॅश हा जो प्री प्रोसेसर आहे, तो तुम्हाला काय परफॉर्म करतोय, की हेडर फाईल तुमच्या फाईलमध्ये तुमच्या प्रोग्राममध्ये घेण्यासाठी तुम्ही इथं प्री प्रोसेसरचा वापर करतो. ही आपली त्यातली एक पहिली स्टेज आहे. ठीक आहे. मग आपण त्यामध्ये हेडर फाईल घेतोय. कुठला घेतो हेडर फाईल आपण त्यामध्ये? हॅश इन्क्लूड आयओस्ट्रीम असेल, कोनिओ असेल, मॅथ असेल, स्ट्रिंग असेल, एक्सेट्रा. अशा हेडर फाईल घेण्यासाठी आपण त्या प्री प्रोसेसरचा वापर करतो. आणि इन्क्लूडच्या सहाय्यानं आपण त्यांना आपल्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करून देतो. आपण त्याबरोबर प्री प्रोसेसरच्या ह्यानं आपण अजून बरेचसे डायरेक्टरीज अवेलेबल आहेत. त्यातला एक इन्क्लूड आहे, हॅश डिफाइन आहे, हॅश इफ, अशा बरेचसे डायरेक्टरीज अवेलेबल आहेत, की जे डायरेक्टरीज आपण प्री प्रोसेसरच्या सहाय्यानं तुमच्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करून घेतो आपण. काय करून घेतोय आपण त्यांना? इन्क्लूड करून घेतो. ठीक आहे. पुढचा पार्ट आहे तो कंपायलर. ही एक सेकंड स्टेज आहे, की यामध्ये आपण काय करतोय, की जो काय आपला लिहिलेला कोड आहे, फॉर एक्झाम्पल हॅश इन्क्लूड आयओस्ट्रीम, कोनिओ, इंटिजर मेन, सी आउट किंवा CLRSCR, सी आउट, त्यानंतर गेट सी रिटर्न 0 आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. हा जो कोड लिहिल्यानंतर आपण .cpp नावाच्या एक्सटेन्शनने सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर तो कोड आपण पुढे कंपायलेशनसाठी पास करतोय. त्यातली पहिली प्रोसेस म्हणजेच काय, की प्री प्रोसेसर तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये लिहून घ्या, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, आणि मग आपण तो प्रोग्राम पुढे पास करणार आहे कंपायलेशनसाठी. मग कंपायलेशन प्रोसेस काय करते? कंपायलर विल कंप्लीट द प्रोग्राम, कंपाईल द प्रोग्राम. तो प्रोग्राम कंपाईल करेल. कंपाईल करताना तो काय चेक करेल, की त्यामध्ये एखादी एरर आहे का, कॉमा, मिस्टेक, जे काय तुमचं असेल ते करेक्शन करण्याचं किंवा एरर दाखवण्याचं काम तुम्हाला कोण करणार आहे? कंपायलर करणार. आणि जर तुमच्या प्रोग्राममध्ये कुठल्याही प्रकारची एरर वगैरे काय नसेल, एरर नॉर्मली कधी येते तर सिंटॅक्स एरर असतात त्यामध्ये बऱ्यापैकी, कॉमा, सेमिकोलन, ज्या अशा एरर जर तुमच्या प्रोग्राममध्ये येत नसतील तर तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल होतो आणि त्यापासून एक महत्वाची फाईल बनते. त्या फाईलला म्हणतो आपण ऑब्जेक्ट फाईल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला? ऑब्जेक्ट फाईल म्हणतो. त्यानंतर आपण परत काय करतोय, की ऑब्जेक्ट फाईल तयार झाल्यानंतर ती फाईल आपण तिसऱ्या स्टेजमध्ये पास करतो. कुणाला? लिंकरसाठी. इंटरनली ती प्रोसेस चालू असते. लिंकरचं काय काम असतं? जे काही तुमची ऑब्जेक्ट फाईल तयार झाली असेल ती ऑब्जेक्ट फाईल आणि त्याच्या ऑब्जेक्ट फाईलच्या संबंधित लागणाऱ्या सपोर्टिंग लायब्ररीज. आता लायब्ररीज म्हणजे काय? कलेक्शन आहे डिफरंट फंक्शन्सचं वगैरे. ठीक आहे. मग त्या लायब्ररीज तुमच्या ऑब्जेक्ट फाईलला रन टाइम प्रोग्राम रन करण्यासाठी ज्या काही सपोर्टिंग लायब्ररी लागतील. आपण लायब्ररीचा जर मिनिंग घेतलं इन जनरल आपल्या रुटीन लाईफमध्ये, तर मिनिंग काय होतं, की आपण आपलं नॉलेज वाढवण्यासाठी, तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचता. ते पुस्तकं तुम्हाला कुठे आहेत? लायब्ररीमध्ये. सेम त्याच प्रकारे त्या प्रोग्रामला परफॉर्म करण्यासाठी लागणारे सपोर्टिंग फाईल्स त्या तुम्हाला लायब्ररीच्या मार्फत मिळतात. पण ठीक आहे, मग लिंकरचं काय काम असतं? कंपायलेशन पासून तयार झालेली ऑब्जेक्ट फाईल घेणं आणि सपोर्टिंग लायब्ररीज घेणं आणि त्यांच्या बेसिसवरती एक नवीन फाईल तयार करतं. त्या फाईलचं नाव होतं एक्झिक्युटेबल फाईल, म्हणजेच EXE फाईल, .exe फाईल म्हणतो आपण त्याला. ही झाली तिसरी प्रोसेस. चौथी प्रोसेस कुठली आपली? लोडर. आता लोडरचं काय काम आहे, की लोडर ती जी काही EXE फाईल तयार झाली आहे लिंकिंग मध्ये, त्या फाईलला एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करतं? लोडर करतं. मग लोडर काय करतो? ती फाईल ऍक्सेप्ट करतो, EXE फाईल, आणि तुमच्या मेन मेमरीमध्ये पाठवतं आणि मग तुमचा प्रोग्राम इथून रन केला जातो. हे लोडरचं काम आहे. बघा, मी ऍक्च्युली तुम्हाला 4 महत्त्वाच्या स्टेप सांगितल्या. पहिली प्री प्रोसेसिंग, त्यानंतर आपण सेकंड स्टेप बघितली कंपायलर, त्यानंतर काय बघितलं आपण? लिंकर, आणि त्यानंतर काय बघितलं आपण? लोडर बघितलं. आता आपण थोडंसं अजून जरा डिटेलमध्ये जाऊया. त्यामध्ये बघा, हे ज्या काही 4 स्टेज सांगितले तुम्हाला मी आता, त्या 4 स्टेजच्या एक्झिक्युशन चालू असताना प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळी फाईल तयार होते एक प्रॉपर एक्सटेन्शन मध्ये. त्या फाईल्स कुठल्या बघा. आता सपोज वी हॅव सेव्ह दिस प्रोग्राम विथ द C++ एक्सटेन्शन. आपण एक बनवलं मग अशी डेमो 1.1.
आपण त्याला म्हणले प्रोग्राम 1. ठीक आहे. एक C++ मध्ये प्रोग्राम बनवला, त्या फाईलचं नाव घेतलं prg1.cpp. .cpp काय एक्सटेन्शन आहे C++ कोडचं, बरोबर. program1.cpp फाईल कंटेन्स द प्रोग्राम, म्हणजेच काय सोर्स कोड आहे जो आपण लिहिलेला आहे ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्री प्रोसेसर ती फाईल काय करणार आहे, रीड करणार आहे, बरोबर. आणि जनरेट द कुठली फाईल तयार करतोय, prg1.ii हे एक्सटेन्शन आहे. कुठल्या स्टेजमध्ये, प्री प्रोसेसर स्टेजमध्ये पहिली फाईल बनली prg1.ii. सेकंड, परत C++ सोर्स कोड आपण काय घेतोय, दिस फाईल कंटेन्स द प्री प्रोसेस्ड कोड. कारण आता आपण तो प्री प्रोसेस केलेला आहे कशामध्ये, prg1.ii एक्सटेन्शन. मग परत prg1ii एक्सटेन्शन असलेली फाईल कंपायलर घेतोय, रीड करतोय. रीड करून कशामध्ये बनवतोय, असेंब्ली कोड. असेंब्ली कोड म्हणजे काय, सिम्बॉलिक लँग्वेज. ते आपण समजू शकत नाही, ती सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतं कंपायलर आणि तो पुढे कोणाला पास करते. आणि जे असेंब्ली लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतं तर एक्सटेन्शन काय असतं, .s एक्सटेन्शन आहे त्या फाईलचं. बघा, म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये prg1.ii एक्सटेन्शन फाईल तयार झाली. सेकंड स्टेजमध्ये prg1.s फाईल तयार झाली. ठीक आहे. परत ती फाईल आपण ऑब्जेक्ट कोड मध्ये तयार करतोय. परत कुठल्या फाईलमध्ये, ऑब्जेक्ट कोड, म्हणजे कुठली, prg1.o. त्याला ऑब्जेक्ट फाईल म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला ऑब्जेक्ट फाईल. परत लिंकर काय करतोय, ती prg1.object फाईल ऍक्सेस करणार, सपोर्टिंग लायब्ररीज ऍड करणार आणि त्यापासून एक नवीन फाईल तयार करतोय, prg1.exe फाईल तयार करतो. कुठली फाईल तयार करतो, prg1.exe फाईल. आणि prg1.exe फाईल तयार झाली की लोडर काय करतो, ती फाईल ऍक्सेप्ट करतो आणि मग तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर prg1.exe फाईल कधीपर्यंत विचार करायचं, प्रोग्राम कंपाईल करण्यापर्यंत. म्हणजे prg1.cpp, prg1.ii, prg1.s, prg1.o आणि prg1.exe या 4 महत्वाच्या फाईली म्हणजे prg1.cpp फर्स्ट, prg1.ii सेकंड, prg1.s 3, prg1.o4 आणि prg1.exe. हे कंपायलेशन पर्यंतचे प्रोसेस. तुम्ही नाही का Alt F9 प्रेस करता, तर Alt F9 प्रेस केल्यानंतर तुमचा इथपर्यंतचा कोड तयार होतो. कुठून माहितीये का, prg1.cpp पासून ते prg1.exe पर्यंत. हा इंटरनल पार्ट आहे. आपण फक्त ह्युमन रिडेबल कोड लिहितो आणि प्रोग्राम कंपाईल करतो. पण जो कंपाईल करताना तेच पाठीमागे ही प्रोसेस तयार झालेली असते. मग या 4 फाईली, साधारण 5 फाईली तयार झाल्या की परत आपण काय करतो, प्रोग्राम रन करतो आपण, कंट्रोल F9. म्हणजे तुम्ही रन करता तेच लोडर लिंकर पासून कुठली फाईल घेतो माहितीये का, prg1.exe फाईल घेतो. आणि लोडर ती फाईल काय करतो, मेन मेमरी मध्ये किंवा प्रायमरी मेमरी मध्ये रन करण्यासाठी घेतो. ठीक आहे, आपल्या रोम मध्ये. तर अशा प्रकारे आपण एखादा C++ चा प्रोग्राम लिहिल्यानंतर त्याच्या पाठीमाग ऍक्च्युअली एवढ्या प्रोसेस परफॉर्म झालेल्या असतात, प्री प्रोसेसिंग पासून ते लिंकेज पर्यंत. फक्त आपल्याला काय माहिती असतं की प्रोग्राम लिहायचा, तो कंपाईल करायचा आणि रन करायचा. पण कंपाईल आणि रन करण्याच्या पाठीमाग काय प्रोसेस चालते ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर त्या C++ च्या कोडच्या पाठीमाग ही साधारणतः ही प्रोसेस एक्झिक्युशन मध्ये असते. आपला C++ चा प्रोग्राम .cpp एक्सटेन्शन लिहिल्यापासून तो प्रोग्राम रन होईपर्यंत, म्हणजेच काय, त्या प्रोग्रामला .exe एक्झिक्युटेबल फाईल मध्ये तयार करेपर्यंत ही प्रोसेस चालू असते. आणि फायनली मग आपण ती एक्झिक्युटेबल फाईल तयार झाली की मग आपण रन साठी घेतो. हे लक्षात घ्या, महत्वाचं पार्ट आहे. कारण कंपायलर त्या ऑब्जेक्ट फाईल वरती वर्किंग करतो आणि exe फाईल तयार करतो आणि exe फाईल मग आपण ती रन साठी घेतो. ठीक आहे. तर आपण आजच्या या लेक्चर मध्ये काय बघितलं, आपण एखादा C++ चा प्रोग्राम लिहिल्यानंतर तिच्या पाठीमागे नक्की ऍक्च्युअली काय प्रोसेस चालू असते, त्या प्रोसेसचा आपण आज थोडासा इथं एक पार्ट बघितला आणि आपण समजून पण घेतला की त्या कुठल्या प्रोसेस असतात. ठीक आहे. तर आपण आजच्या या लेक्चर मध्ये एवढंच बघूया आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट बघू.